आता सर्वच ठिकाणी कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झालेली आहे आणि या थंडीमध्ये आपलं शरीर आपल्याला गरम ठेवायचं असेल तर त्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ खात असतो किंवा वेगवेगळे सूप करून पित असतो. तर आज आपण कोथिंबिरीच्या सूपाचे फायदे बघणार आहोत आणि हे कोथिंबिरीचं सूप कसं तयार करायचं याची सोपी रेसिपी देखील बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार. आपण आज बनवणार आहोत किडनी डिटॉक्स करण्यासाठी खूप छान सोप्या पद्धतीने बनवलेलं कोरिएंडर सूप. तर सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी छान फ्रेश कोथिंबीर, 2 चमचे भिजलेले मोड आलेले मूग घेतलेले आहेत. त्यानंतर मिरची हवी असेल तर वापरावी, नाहीतर नाही वापरली तरी चालेल. थोडेसे लसूण आणि 1-2 तुकडे अद्रकचे. चवीनुसार मीठ आणि मिरे पावडर. 3 वाट्या पाणी घेऊया. घालूया. याला थोडंसं पाण्याला बॉईल करून घ्यायचं आहे आपल्याला. मुगाचा थोडा कच्चेपणा निघून जाईल. याला थोडी उकळी आलेली आहे आणि थोडे सॉफ्ट पण झाले आहेत मूग. आपण यामध्ये कोथिंबीर घालूया आणि लगेच काढून घेऊया. फक्त ब्लांच करायची आहे कोथिंबीर आणि लगेच काढून घ्यायची आहे, नाहीतर याचा रंग बदलतो. मिक्सर मध्ये घालायची आहे. मिक्सरला लसूण आणि अद्रकचा तुकडा. मोठी मिरची नाही घालत आहे, तर याची अर्धीची मिरची घालते. मीठ, याला एक उकळी आणूया. आपण गाळून घेतलंय हे आणि यामध्ये मिरे पावडर घालूया. सूप तयार. लेमन कोरिएंडर सूप तयार होईल आपलं. मग तर अशा पद्धतीने हे झटपट असं कोथिंबीरचं सूप बनवून तयार होतं. तर तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.